शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 19 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा आणि भगवा सप्ताह प्रारंभ कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। या मेळाव्याविषयी अधिक माहिती देताना संपर्क प्रमुख अनिल कोकिळ काय म्हणाले पाहूया। विधानसभेमध्ये चाचपणी चालू आहे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे लढवल्या जातील। कारण लोकसभेमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रपती शरद पवारांच्या गटामध्ये जागा हरिजन चांगल्या मताने निवडून आले आणि सोलापूर लोकसभेमध्ये परिणिताई शिंदे काँग्रेसचे विरोधी निवडून आलेले आहेत। शिवसेनेचं या सोलापूरमधल्या असलेलं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी किंवा सोलापूरमध्ये पुन्हा एकदा शिवसेना ही काय आहे हे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलेले प्रचाराच्या माध्यमातून। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने दहशतवाद माजवलेला होता या महाराष्ट्रामध्ये आणि ईडीची सीबीआयची इन्कम टॅक्सची भीती दाखवणे करत त्याला जनता कंटाळलेली होती। त्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की भाजपा याच्यानंतर या सोलापूरमध्ये चालणार नाही आणि तोच ट्रेंड या विधानसभा इलेक्शनला आणि महानगरपालिकेला संभाव्य मतदारसंघ आम्हाला तर असं वाटतं की सगळे असावेत, त्यातले उद्धव साहेब जे ठरवतील त्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनाचे आमचे पदाधिकारी तयार आहेत, उमेदवार तयार आहेत आणि त्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब। या भगव्या सप्ताहामध्ये शाखा पुनर्रचना कार्यक्रम, नवीन मतदार नोंदणी, रक्तदान शिबिर, बूथ प्रमुख नेमणुका, शाखा पदाधिकारी नेमणुका, शिवसेना सदस्य नोंदणी, आरोग्य शिबिरे आदी कार्यक्रम होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या पत्रकार परिषदेला लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, अमर पाटील, महानगर प्रमुख तथा कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, दत्तोपंत वानकर, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते।